एकनाथ शिंदे आणि अजितदादा आमच्यात आले तर आम्ही तयार आहोत, पण आमच्यात मस्ती नाही. भाजपमध्ये मस्ती आली आहे. अजितदादा यांनी बजेट मांडताना बिना पैशाचा बजेट मांडावा लागला. फक्त घोषणा केली, कधी नव्हे एवढा अपशकुनी बजेट जनतेला काहीच त्यामध्ये असा हा बजेट महाराष्ट्रामध्ये मांडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण घडी विस्कळलेली आहे. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचारांना काँग्रेसने कधी महत्त्व दिले नाही, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी वक्तव्य केले आहे. तर यावर नाना पटोले म्हणाले की महाराष्ट्रामध्ये महाराजांचा आजही जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, आम्ही जेव्हा सीलिंगचा कायदा आणला तर महाराजांचे जे वंशज होते त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावला गेला नाही आणि त्यांच्या मागचा उद्देश होता की जे महाराजांचे वंशज आहेत त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार आणि प्रचार व्हावा, म्हणून सर्व संपत्ती त्यांच्या जवळ ठेवली आहे. आता काँग्रेस कमी पडलं की ते कमी पडलं हा प्रश्न नंतरचा आहे, पण महाराज यांनी महाराजांसारखं जावं, त्यांनी राजकीय टीका करू नये. महाराज आहेत ते आता जे बोलतात ते महाराष्ट्रामध्ये महाराजांना आज जे शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, आम्ही जेव्हा सीलिंगचा कायदा आणला तर महाराजांचे जे वंशज होते त्यांच्या प्रॉपर्टीला कुठेही हात लावला गेला नाही आणि त्याच्या मागचा उद्देश होता की महाराजांचं जे वंशज आहेत त्याच्यामध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार ते ताकदीने करावेत आणि म्हणून सगळ्या संपत्त्या त्यांच्याजवळ ठेवल्यात. आता कोण कमी पडलं, काँग्रेस कमी पडलं की ते कमी पडले हा प्रश्न नंतरचा आहे, पण महाराज आहेत ते महाराजासारखं राहावं असं राजकीय टीका करू नये एवढंच आमचा विजेंद्रराजेंना महाराजांना विनंतीच करावं लागतं. तर विनंतीच करू. राधाकृष्ण काय भूमिका असेल आपली? आमच्यामध्ये मस्ती नाही, मस्ती तर भाजपमध्ये आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी गंमत केली जाते, तर त्या होळीच्या दिवशी गंमत आम्ही केलेली आहे, पण त्याला फारच सिरियस आता दोघांनी घेतलं असेल, त्यांच्या मंत्री म्हणत असतील तर आम्ही तयारच आहो, आम्हाला काय अडचण आहे. त्याच्यामुळे मूळ प्रश्न असं आहे की आज आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि हे सगळा जो गोंधळ आता निर्माण झालेला आहे, अजितदादासारख्या माणसाला सुद्धा बजेट मांडत असताना बिना पैशाचा बजेट मांडावा लागला, फक्त घोषणा कराव्या लागल्यात आणि कधी नव्हे एवढा त्याला म्हणू अपशकुनी बजेट या त्याला मायूस बजेट काय म्हणता येईल त्याला, जनतेला काहीच नाही त्याच्यामध्ये, असा हा बजेट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आलेला आहे. त्यामुळे हा सगळ्यांसाठी शॉकिंग आहे, महाराष्ट्राच्या जनतेसाठी शॉकिंग आहे. अजितदादासाठी तर असेलच पण सगळ्यांसाठीच आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक जी घडी आहे ती पूर्ण विस्कळीत झालेली आहे हे याच्यातून स्पष्ट होतं. संजय